बायकांना मी नाही ओळखत. म्हणजे आता कितीतरी दुकानात बायका आहेत ना, कोणाची नावं लक्षात ठेवायची, नाही तर माझ्या लक्षात असतं ना. आणि असं पण माझं अस्तित्व काय, घर दुकान, लय तर लय मी मंदिरात जातो पाया पडायला, नाहीतर काय सामानच संपलं तर बाजारात जातो आणायला, किंवा माझ्याकडे आलेल्या बाईकडं नजर वर करून सुद्धा मी बघत नाही. झूट पे झूट बोलताय हा तुम्ही. नाही, मला कळतंय डॉक्टर खेळून तुम्ही आता कंटाळले असाल म्हणून हे असलं टेलरिंगचं काम करताय. पण डॉक्टर आपलं गोपाळजी, ही गोष्ट लक्षात ठेवा हा. नाही म्हणजे जगात असा कुठलाच पुरुष नाही ज्यानं सुंदर बाई बघितल्यावर तो पिघळत नाही. आणि त्यात तर तुम्ही किती माहिर आहेत ना, हे माझ्यापेक्षा जास्त कोणच सांगू शकत नाही. त्यामुळे गपगुमानं कबुला की तुम्ही डॉक्टर आहे म्हणून. हे बघा डिंपल मॅडम, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही ज्याला शोधताय तो मी नाहीये. तुम्ही डॉक्टरला शोधताय, मी आहे टेलर, एक साधा टेलर. डॉक्टर आहे ना तुम्ही? अहो नाही. ठीक आहे. नाही, खरंच माझ्या डोसक्यावर ना परिणामच झालाय. मी आपली मूर्खासारखं काय पण बडबडत असते. ते आमच्या कातळवाडीमध्ये आहे ना, एक डॉक्टर होते, त्यांना देव माणूस म्हणायचे सगळे. गावातल्या सगळ्यांना लोकांना मदत करायचे ना ते. पण त्यांच्याकडे लय चिकार पैसा होता. कुणीतरी मला सांगितलं ते मेलंय, पण माझा यावर विश्वासच बसत नाही. आणि नेमका आज तुम्ही दिसलात मला. ते आणि तुम्ही सेम दिसताय, आणि त्यांचा एवढा पैसा माझ्याकडे आहे ना, तो मला द्यायचा आहे परत. मला वाटलं तुम्ही असेल म्हणून तो पैसा तुम्हाला दिला असता म्या. खरं सांगू, तुम्ही लय प्रामाणिक टेलर आहे बघा. नाही म्हणजे एवढा मोठा प्रामाणिकपणा कोणामध्ये नसतोय. मोठ्या मनानं म्हणालात ना तुम्ही, या डॉक्टर नाही, ढूंढने से भगवान मिल जाता है. माझं डॉक्टर पण भेटतात, जाते त्यांनाच पैसे देते. डॉक्टर हळू की, एक तर नाजूक आहे म्या. इथे का आलीस? आप कैसे आया उंट पहाड के नीचे? नाही, इतके वेळ तर तुम्हाला म्या कोण हाय, म्या कशासाठी आले, कुठून आली, हे तर काहीच माहित नव्हतं. आता सगळं आठवलं ना. पैसा म्हटलं की आमच्या डॉक्टरची पुराणीच्या पुराणी मागच्या जन्मीची पण याददाश्त परत येते. मला माहिती ना, आमचं डॉक्टर एक वेळेस बायकांचा नाच सोड, पण पैशाचा कधीच नाही. आहे की नाही डॉक्टर? है ना? जरा टाइमपास करून पैसे कुठे आहेत ते सांग. मला माहिती आहे माझे पैसे तुझ्याकडे आहेत. पैसे कुठे आहेत ते सांग. एकतर माझे पैसे घेऊन गेलीस, पुन्हा माझ्या समोर येतेस. मी नाही आली, माझं जे नशीब पळपळत होतं ना, ते घेऊन आलंय मला तुमच्यापर्यंत. मला वाटलं तुम्ही तर वर्ग चकला असाल, पण तुम्ही तर मस्तपैकी इथे बसताना मांडून बसलाय की चांगला. अयो, एवढ्या साड्या बिड्या, यातली एक साडी मला पाहिजे, आधी सांगते माझ्या चॉईसची. आणि काय हो, नाही म्हणजे आधी तुम्ही ते डॉक्टरचं काम करायचे, त्यात काय पैसे मिळत नव्हते तुम्हाला, जे आता हे टेलरिंगचं काम करताय? अरे हा की, भ्या किती मूर्ख आहे. टेलरिंगच्या ह्याच्यातच पैसे जास्त मिळत असतील. इथं माणसं नाही, बायकेच येतात ना. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारायचं काम लय भारी करताय तुम्ही. चिकार पैसा कमवला असणार आहे ना. पैसे पैसे या सगळ्याशी तुझं काय देणं घेणं? आता माझ्याशी काय देणं घेणं? मगाशीच तर म्हणालात ना, याददाश्त आली परत. विसरला मी तुमची पार्टनर होती ते. बरं ते सगळं जाऊ द्या. माझ्याकडे ना एक भन्नाट आयडिया, आपण डील करूया. मी काय म्हणते, आतापर्यंत तुम्ही इथल्या बायका जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्यांचे पैसे घेतल्याच असतील ना गंडून त्यांना. त्यांचं पैसे आणि आपलं कातरवाडीतलं पैसे, ते सगळं पैसे आपण घेऊ आणि लांब पळून जाऊ. तुला काही मूर्ख वाटतं मी तुझ्यासारखा? ते पुन्हा एकदा तुझ्यावर विश्वास ठेवून मी. बघा, याला म्हणतात उलटा चोर कोतवाल को डाटते. नाही म्हणजे अख्ख्या जगाचा विश्वास मोडलाय तो माणूस विश्वासाच्या बाता करतोय. अहो, एक वेळेस ना स्वतःवर नका ठेवू, पण माझ्यावर विश्वास ठेवा. कारण आजपर्यंत मी सारखं सारखं विचारणार नाही मी, पैसे कुठे आहेत माझे? काय झालं की पैसे कुठे देणार ना डॉक्टर. पैसे समजा देणार मी तुम्हाला, पण त्या आधी लय भूक लागली डॉक्टर. आपण एक काम करू, तुम्ही यासाठी काहीतरी आणा खायला.
मी खाते म्हणजे आपण खाऊ, दोघं मिळून खाऊ. मग मी तुम्हाला पैसे देते. ठीक आहे. आणि इथल्या कोण? गंगा, आर्या, अजून माधुरी आणि अजून कोण? मनीषा. करेक्ट ना? या सगळ्यांना जोडणारा एकच धागा आहे ना? टेलर का डॉक्टर? की डॉक्टर की टेलर? नाही, टेलरच डॉक्टर आहे ना. आणि डॉक्टर टेलर म्हणजे गंगाधरी गोपाळ नाही, गंगाधरी शक्तिमान आहे, शक्तिमानी गंगाधर आहे. नेमके देतेस मला? तू या गावात आली आहेस, तुझ्या घरी माहिती आहे जसं या बायकांना कोणी गायब केलंय, कोणी त्यांचं बरं वाईट केलंय हे आत्तापर्यंत कळलं नाही ना. तसंच तू कुठे गायब झाली, तुझं काय बरं वाईट झालं हे कळणार नाही. हे बघ, बऱ्या बोलानं सांगतोय, अगदी प्रेमानं सांगतोय, ज्या वाटेनं आली आहेस त्या वाटेनं परत जा. मला त्रास देऊ नको, माझ्याकडे पैसे नाही येत. तुम्ही तर लगेच मनावर घेताय डॉक्टर. मी आपलं प्रेमानं सांगत होते तुम्हाला. मी तुम्ही म्हणताय ना त्याच मार्गाने जाईल. पण डॉक्टर, मी खरंच लय कर्जात बुडाली हो. मला पैशाची गरज आहे, प्लीज मला किती लय पाहिजे. किती 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 पैसे हवेत तुला? हा? किती पैसे? 2 लाख? 20 लाख? नाही, मग 2 कोटी. 2